तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 25 मेच्या एपिसोडमध्ये आपण काय काय घडणार आहे ते जाणून घेणार आहोत. इकडे मात्र आता मोनिकाला पण काल जेव्हा शुभ्राच्या हातामध्ये ती रिमोट कंट्रोल कार बघितली होती तेव्हा तिला संशय आला होता की याच्या अगोदर माझ्या शुभ्राला रिमोट कंट्रोल कार कोणीच दिली नाही. मग हिच्याकडे अचानक कार कशी आली, तेही आम्ही बाहेर गेलेलो असताना. लगेच मोनिका शुभ्राकडे जाते. शुभ्राला विचारू लागते, काय गं शुभ्रा, आणि तुला ही कार कोणी दिली? शुभ्रा सांगू लागते, अगं आई, मला ना ही कार सारंग काकाने दिली आहे. तर शुभ्राची आई म्हणजेच मोनिका म्हणू लागते, काय गं, आणि तुला कशी काय दिली? त्यांनी तर ओवीला दिली असती ना. शुभ्रा सांगू लागते, त्यांचं ना एक सिक्रेट माझ्याकडे, ते मी कुणाला सांगू नाही ना, म्हणून मला त्यांनी कार दिली. त्यानंतर मोनिका म्हणू लागते, शुभ्रा बाळा, मला सांग ना काय ते सिक्रेट, मी तर तुझी आई आहे ना. शुभ्रा मात्र ते सगळं काही मोनिकाला सांगून ते की अमृता काकूने ओवीला क्लास लावले होते. घरामध्ये सगळ्यांचा गोंधळ झाला, मग तिचे क्लास बंद केले. पण आता सारंग काकाने ना तिचे क्लास परत लावले आहेत, त्यांनी बंद नाही केले. आता शुभ्रा मोनिकाला सांगून टाकते. मोनिका म्हणू लागते, असं आहे का, परत एकदा असंच आहे का? आता मला तर एक चान्स भेटला, आता बघ त्या त्रिलोत्तमाच्या डोक्यात काय काय भरून देते. दुसरीकडे आपण बघितलंच काल तिलोत्तमा सावलीकडे आणि जगन्नाथजीकडे त्या गुरुकुलमध्ये गेली होती आणि तिला ती गुरुकुलची जागा हवी होती. आणि मग जगन्नाथच्या सांगण्यावरून तिला असं कळलं की हे गुरुकुल जगन्नाथचं नाहीच आहे. गुरुकुल आणि तिलोत्तमाच्या मधीनं मेन महत्त्वाची व्यक्ती दुसरीच आहे. आणि तेव्हा तिलोत्तमाला जे कळतं ना की म्हणजे सावली आमच्यामध्ये आहे, सावलीनं चांगलं तिलोत्तमाला त्या आश्रममधून पळूनच लावलं. सावली म्हणली की तुमच्या अशा डीलच्या कामाला, तुमच्या प्रॉफिटच्या कामाला, बिझनेसच्या कामाला मी माझ्या गुरुकुलचा नाही कितकुसा हिस्सा पण देणार नाही आणि विचार देखील करायचा नाही, कारण की मी इथं माझ्या गुरुकुलमध्ये ना देवाचं काहीतरी शिकवते, लोकांना ज्ञान वाटते, माझी जागा खूप छान आहे. त्याच्यामुळे माझी जागाचा ना विकत घ्यायचा विचार देखील करू नका. आणि जर तुम्ही बळजबरीने माझी जागा हिसकावण्याचा प्रयत्न करणार जर असाल ना, तर मी पण बघते माझ्या गुरुकुलची तुम्ही एक ईट जर इकडे तिकडे केली ना तर माझ्या इतकी वाईट कुणीच नसेल. सावली हे सगळं तिलोत्तमाला बोलल्याच्या नंतर तिलोत्तमाला जास्तीचाच राग येतो. तिलोत्तमा तिथून डायरेक्ट घरी येते आणि तिलोत्तमाला तसं बघून मात्र सावली आणि जगन्नाथला खूप आनंद झालेला असतो. ते खूप हसत असतात. इतक्या दिवसानंतर सावलीने इतकी मोठी डेअरिंग दाखवलेली असते की ती तिलोत्तमाच्या समोर उभं राहून इतकं हिमतीनं बोललेली असते. नाही तर ती तिलोत्तमाच्या समोर उभं पण राहत नव्हती, कारण की तिलोत्तमाला काळी माणसं अजिबात आवडत नाहीत. आता त्यानंतर तिलोत्तमा रागातच घरी येते. घरी आल्यावर गोंधळ करते की राजकुमार, जागेची मालकीण कोण आहे तुला सांगू का? अरे ती सावली आहे. आणि आज ना मी तिच्यासोबत बोलायला गेले तर तिने मला सांगितलं तुम्ही कोण आहात आणि कुठून आलात आणि काय काम तुमच्यावलं. तिने मला ओळख पण दिली नाही. तिच्यामध्ये एवढी हिंमत. आता तर ती मला गुरुकुलची जागा ना हवीच आहे, कारण मी माझ्या बिझनेससाठी ना तीच जागा घेणार. तिलोत्तमा तिचा काय हट्ट सोडत नसते. मोनिका, राजकुमार, तिलोत्तमा जेवण करण्यासाठी बसलेले असतात. अमृता थोडंफार बोलू लागते. अमृता म्हणू लागते, अहो आई, सावलीची जागा ती, आणि सावली कशी आहे? मी तर सावलीला भेटले पण नाही. ती कुठे राहते आणि कशी आहे? मग आई तुम्ही तिला म्हणायचं असतं ना बरं, तू घरी चल म्हणून सावली. आणि काय तू गुरुकुल तिचंवाला आहे ते? बापरे, मला तर माहीतच नव्हतं. अमृता अजून काहीतरी बोलायला जाणार असते तर तिलोत्तमा म्हणू लागते, अमृता, आमच्यामध्ये जर तू नाही बोलली ना तर चांगलं होईल. कारण की पाठीमागं जो काही वाद झाला आहे ना, त्या उभीला तू आश्रममध्ये काही गाण्याचे क्लासेस लावायला घेऊन गेली, घरामध्ये बंदी असताना देखील तू तिला घेऊन गेली ना, तेवढंच पुरेसं झालं. खूप मोठा गोंधळ तू मांडला होतास. आता तू जर नाही बोलली ना तर तेच योग्य असेल, मला तरी असं वाटतं. अमृता शांत बसते. अमृताचा चेहराच पडतो. दुसरीकडे आता सारंग मात्र ओवीला घेऊन गुरुकुलमध्ये आलेला असतो. सारंगला देखील खूप छान वाटत असतं तिकडे जाण्यासाठी. खूप छान असं अबीर त्याचा मित्र झालेला असतो. वातावरण पण खूप छान असतं. म्हणून आता सारंग स्वतः ओवीला घेऊन येतो. ओवीचा पूर्ण क्लास होतो तो तिकडेच बसतो आणि मग नंतरच ओवीला घेऊन घरी जातो. त्यानंतर आता ओवीला गुरुकुलमध्ये सोडल्याच्या नंतर अजून काही मुले असतात. सावली त्यांना गाणं शिकवत असते, सूर वगैरे शिकवत असते, कसं काय लिहून घ्यायचं सगळं सावली त्यांना व्यवस्थित शिकवत असते. दुसरीकडे आता अबीर आणि सारंग नेहमीप्रमाणे परत एकदा बाहेर फिरण्यासाठी जातात. ते गाडीत नाही तर आता चालतच गेलेले असतात. तेवढ्या वेळामध्ये त्यांच्या छान अशा गप्पा गोष्टी होतात. सारंगला देखील अबीर खूप आवडू लागतो. त्यांना ओढ लागती की अबीर खूप छान आहे. सारंग आता दररोजच ओवीला सोडायला येणार. त्यानंतर आता अबीर म्हणू लागतो, काय सुपर हिरो, आपण जर गप्पा मारत बसलो ना तर रात्र होईल, आपल्याला जायचं नाही का? सारंग हसायला लागतो. सारंग म्हणू लागतो, काय रे, कुठे जायचं आहे आपल्याला?
सारंग सांगतो, "हो, असं कसं करता? तुमचा टाईम झाला आहे, तुम्हाला घरी जावं लागेल ना ओवीला घेऊन. आणि मग चला ना, जर आपण इथंच बसलो तर टाईम निघून नाही जाणार का?" लगेचच सारंग म्हणतो, "हो, अबीर तुझ्या लक्षात आलं? माझ्या लक्षातच नव्हतं. बरं झालं तू सांगितलं. चल बरं का मग." लगे आनंदाने सारंग अबीरला उचलून घेतो. गुरुकुलकडे जाण्यासाठी निघत असतो. गुरुकुलकडे गेल्याच्या नंतर सावली गाणं शिकवत असते. ती एक व्यक्ती आतमध्ये जाते, म्हणू लागते की, "सावलीताई, तुम्हाला भेटायला ना बाहेर कुणीतरी आलं आहे." मी त्यांना विचारलं त्यांचं नाव वगैरे काय आहे, तर ते तर तसं काय मला बोललेच नाही. सावली विचार करू लागते, मला भेटायला कोण आलं असेल? आणि मग सावली बाहेर जाते. सावलीला भेटायला कोण आलेलं असेल ते उद्याच्या एपिसोडमध्ये नक्की बघूया. सारंगच आलेला असेल की काय माहिती आहे, तो अबीरला घेऊन आलेला असतो ना तिकडनं. तर मित्रांनो, बघूया आता उद्याच्या भागांमध्ये आपल्याला सावलीला खरंच कोण भेटायला आलं आहे का सारंगच सावलीला भेटतो, हे नक्की बघूया. तोपर्यंत त्या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.